मी 2 वर्षांपूर्वी माझी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगची अमेरिकेतली नोकरी सोडली आणि स्वतःचा व्यवसाय करायचं ठरवलं. पण हा प्रवास इतका सोपा नव्हता मित्रांनो. भरपूर काही शिकायला मिळालं, भरपूर चुका केल्या आणि आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारे 4 अगदी महत्त्वाच्या अशा गोष्टी ज्याबद्दल तुम्ही खोल डीपमध्ये विचार करायला हवा व्यवसाय सुरू करण्या अगोदर. तुम्हाला जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो, कारण भरपूर शिकायला मिळेल तुम्हाला भाऊंच्या या सगळ्या चुकांमधून. नमस्कार मित्रांनो, मी राहुल आणि इथे तुम्हाला दाखवतो अमेरिकेतील गोष्टी आपल्या मराठमोळ्या स्टाईलमध्ये. असं आहे की आजकाल नोकऱ्यांचा झालाय प्रॉब्लेम. सगळ्यांना स्वतःचा बॉस बनायचं आहे, सगळ्यांना स्वतःचा काहीतरी व्यवसाय, स्वतःचा काहीतरी बिझनेस करायचा आहे. आणि माझ्या मते ही सगळ्यात भारी गोष्ट आहे. आपल्या चॅनलवरचे जुने प्रेक्षक तुम्हाला माहीतच आहे, भाऊ या विषयावर भरपूर बोलतात. नोकऱ्या कमीच होत जाणार आहेत, त्याच्यामुळे लवकरात लवकर जेवढा तुम्ही तुमच्या स्वतःच्या बिझनेसबद्दल, तुमच्या स्वतःच्या व्यवसायाबद्दल विचार करायला लागाल तेवढं बरं. तुम्ही म्हणाल, भाऊ प्रश्न असा आहे, सुरुवात कुठून करू? धंदा, बिझनेस, स्टार्टअप, जे काय म्हणायचं ते म्हणा, तुम्ही नाव काही द्या. त्याचा पाया, त्याचा बेस तो काय? लोक सगळ्यात आधी असे प्रश्न विचारतात, चला कंपनी रजिस्टर करू, लोन कुठून घ्यायचं? अरे थांबा राव, गाडी घेण्याच्या अगोदर तुम्हाला ड्रायव्हिंग आलं पाहिजे, बरोबर आहे की नाही? तर ही सगळी जी टेक्निकल कामं आहे, कंपनी रजिस्टर करणं म्हणा, तुम्ही गुगल केलं तर त्याच्याबद्दल भरपूर माहिती मिळेल. पण जी गोष्ट तुम्हाला गुगल नाही देऊ शकत, ChatGPT नाही देऊ शकत, ChatGPT देऊ शकते ॲक्च्युली, पण गुगल नाही देऊ शकत, ती म्हणजे आयडिया, धंद्याचा आत्मा. तर आज आपण बोलणार आहोत धंदा नेमका सुरू कसा करायचा, आयडिया कुठून आणायची आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरुवातीला कुठल्या चुका टाळायच्या. चला तर मग आयडिया कुठून आणायची बरं मंडळी. एक गोष्ट लक्षात ठेवा, नक्कल करून धंदा चालत नसतो, त्यासाठी लागते अक्कल. तुम्हाला धंदा करायचा आहे ना, तर एक काम करा, प्रॉब्लेम शोधा, सोल्युशन आपोआप मिळेल, बिझनेस आयडिया आपोआप मिळेल. आपण जेव्हा वडापाव विकत घ्यायला जातो तेव्हा तो वडापाववाला जो आहे तो नुसतं ते बेसन आणि बटाटा थोडी विकतोय, तो विकतोय तुमच्या भुकेवरचं सोल्युशन. कळलं ना? हे सोल्युशन आहे, तुमच्या प्रॉब्लेमवरचं सोल्युशन आहे, तिथंच तो बिझनेस आहे. तुमच्या रोजच्या जीवनात बघा, अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्याकडे बघून तुम्ही म्हणता यार हे असायला पाहिजे होतं राव, ती गोष्ट आहे तुमची बिझनेस आयडिया. अवघड वाटतंय? उदाहरण देतो. आपले भारतीय स्टुडंट्स अमेरिकेत शिकायला येतात, मास्टर्ससाठी, PhDसाठी, बॅचलरसाठी पण येतात आजकाल. पण एक तर ते नवीन आलेले असतात, घरापासून लांब असतात, ते आपलं भारतीय जेवण, आईच्या हातचं जेवण लय मिस करतात. तर हा झाला प्रॉब्लेम. याचं सोल्युशन काय असू शकतं बरं? डब्बा सर्व्हिस. भाऊ डब्बा सर्व्हिस. तर जिथे तुम्ही असा प्रॉब्लेम आयडेंटिफाय कराल तिथं जर तुम्हाला सोल्युशन सापडलं तर त्या प्रॉब्लेम आणि सोल्युशनच्या भोवती एक व्यवसाय तुम्ही नक्कीच उभा करू शकता. एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, मार्केटमध्ये त्याचाच आवाज येतो जो लोकांच्या गरजेचा आवाज ऐकतो. एक वही घ्या, त्या वहीमध्ये लिहायला सुरुवात करा. दिवसभरात तुम्हाला काय त्रास झाला, तुमच्या मित्रांना काय त्रास झाला, आणि अशा ह्या त्या प्रॉब्लेमच्या लिस्टमध्येच तुम्हाला तुमची $1 मिलियन बिझनेस आयडिया सापडेल. आता वळूया दुसऱ्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे, आणि तो म्हणजे पैसा आणि पॅशन. तर नवीन सुरू करताना भरपूर लोकांना हा प्रश्न पडतो की मला जे आवडतं ते करू का जिथं पैसा मिळणार आहे ते करू? प्रश्न साहजिक आहे. ज्याच्याबद्दल तुम्ही पॅशनेट आहात ते करायचं का जिथं पैसा मिळतोय, माहिती आहे इकडे पैसा मिळणार आहे ते करायचं, मग त्याच्याबद्दल पॅशन नसलं तरी चालेल? हा मोठा प्रश्न आहे मित्रांनो. ह्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे एकदम सिंपल आहे खरं तर. गाडी चालवायला इंजिन महत्त्वाचं की पेट्रोल? दोन्ही महत्त्वाचं आहे. फक्त इंजिनवर गाडी चालू शकत नाही, फक्त पेट्रोलवरही गाडी चालू शकत नाही. तुमचं पॅशन म्हणजे तुमच्या धंद्याचं इंजिन आहे मित्रांनो. ते जे पॅशन आहे ते रोज सकाळी तुम्हाला उठवणार, तुमच्या त्या कामाला तुम्हाला एनर्जी देणार. फक्त इंजिन असून गाडी थोडी चालणार आहे, त्या इंजिनमध्ये पेट्रोलही टाकावं लागेल. तो पैसा नसला तर गाडी चालणारच नाही ना. आता समजा तुम्हाला पेंटिंगची आवड आहे, तुम्ही खूप सुंदर पेंटिंग बनवता, हे झालं तुमचं पॅशन, बरोबर. पण ते पेंटिंग घेणारं कोणीच नसेल तर त्याचा फायदा काय बरं? ते पेंटिंग घरच्या भिंतीवर चांगलं दिसेल, हो, बँक बॅलन्समध्ये नाही ना, बँक अकाउंटमध्ये काहीच फायदा नाही त्याचा. पण तेच पेंटिंग जर तुम्ही सोशल मीडियाच्या मार्फत लोकांना विकायला लागले तर
हा झाला बिझनेस. कारण आता तुमचं पॅशन आहे, लोकांना ती पेंटिंग आवडत असेल, ते पैसे द्यायला तयार आहेत, त्याच्यावर तुम्ही आता एक बिझनेस उभा केला आहे. तर तुम्हाला एक स्वीट स्पॉट शोधायचा मित्रांनो, जिथे तुमचं पॅशन आणि लोकांची गरज याचा एक संगम आहे ना, तिथं तुमचा बिझनेस आहे. आता अजून एक काम करा, एक तुमच्या त्या वहीमध्ये ना एक लिस्ट बनवा. त्या लिस्टमध्ये अशा 5 गोष्टी लिहा ज्याची तुम्हाला आवड आहे. म्हणजे तुम्हाला कुकिंग करायला आवडत असेल, जेवण बनवायला आवडत असेल, गाणं म्हणायला आवडत असेल, किंवा फोटोग्राफी आवडत असेल, व्हिडिओ बनवायला आवडत असेल, अशा 5 गोष्टी लिहा. आणि आता दुसरी एक लिस्ट बनवा आणि असे 5 प्रॉब्लेम्स लिहा जे तुम्ही तुमच्या अवतीभोवती बघतात. आणि असे प्रॉब्लेम्स बरं का, ज्यासाठी लोक पैसे द्यायला तयार आहेत. म्हणजे असं असू शकतं, आता एखादा मित्र असतो, त्याच्याकडे पैसे असतात पण त्याला रील नाही बनवता येत. असतात असे मित्र, माझे चांगला असा फोटो काढून दे, त्यांना फोटो नसता काढता येत. म्हणजे त्यांना गरज आहे, एखाद वेळेस नाही, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे जर तुम्ही त्यांची गरज पूर्ण करत असाल तर आता या 2 लिस्टमध्ये काय कॉमन आहे ते बघा. जिथे तुमची मजा म्हणजे तुमचं पॅशन आणि लोकांची गरज म्हणजे सोल्युशन हे एकत्र येतील. पॅशन पण आहे, प्रॉफिट पण आहे, गाडी पळाली, चला. आता वळूया तिसऱ्या महत्त्वाच्या पॉईंटकडे, आणि तो म्हणजे उतावळावर गुडघ्याला बाशिंग. तुम्हाला आयडिया सापडली आहे, तुमचं पॅशन आहे, तुम्हाला कळलं की लोक पैसा द्यायला सुद्धा तयार आहे. आता मग काय, ऑफिस रेंटवर घ्या, 10 लोकांना कामावर ठेवा, सुरू करा दणक्यात व्यवसाय. बिलकुल नाही, अशी मोठी चूक करू नका. सगळ्यात मोठी घाई लोक इथंच करतात ना, एकदम हिरो सारखी एंट्री मारायला बघतात. कोणताही धंदा स्टार्ट करण्याच्या अगोदर, सुरू करायच्या अगोदर त्याला टेस्ट करा. कसं टेस्ट करणार? बघा त्याला ॲक्च्युली डिमांड आहे का, लोक पैसा देणार का. पाण्यात उतरण्या अगोदर तुम्ही पाय टाकून बघतात, पाणी गार आहे, गरम आहे, किती खोल आहे, आणि मगच उतरता ना, का डायरेक्ट उडी मारतात. व्यवसायाचं पण तसंच आहे, डायरेक्ट उडी मारू नका. मोठं लोन घेऊन, मोठं ऑफिस घेऊन हे सगळं शो ऑफ करण्यापेक्षा एक कस्टमर जरी तुम्ही शोधून आणला जो तुम्हाला पैसा द्यायला तयार आहे तुमच्या त्या प्रॉडक्टसाठी, तुमच्या त्या सर्व्हिससाठी, तुमच्या त्या सोल्युशनसाठी, तो एक कस्टमर हा तुमच्या बिझनेसचा सगळ्यात मोठा प्रूफ आहे मित्रांनो, सगळ्यात मोठा प्रूफ. ह्या गोष्टीलाच ना त्या फॅन्सी भाषेमध्ये MVP असं म्हणतात, मिनिमम वायबल प्रॉडक्ट, MVP. आपल्या साध्या भाषेत सांगायचं तर एवढं साधं आणि एवढं सोपं प्रॉडक्ट बना, एकदम बेसिक्स, जास्त फॅन्सी काही नको. तुम्हाला कॅटरिंगचा बिझनेस करायचा आहे, मोठं किचन रेंटवर घेऊन दणक्यात सुरू करू नका. आधी 10 मित्रांना एखाद्या विकेंडला शनिवार रविवारी घरी जेवायला बोलवा, त्यांच्याकडनं पैसे घ्या, त्यांच्याकडनं फीडबॅक घ्या, कसं तुम्ही जेवण बनवलं, त्यांना आवडलं का, ते पैसे देतील का पुन्हा तुम्हाला तुमच्या त्या जेवणासाठी. आणि मग तुम्हाला कळेल की तुमच्या त्या आयडियामध्ये खरंच दम आहे की नाही. सुरुवात लहान करा, फेसबुक पेज बनवा, एक व्हॉट्सॲप ग्रुप बनवा. हा मोबाईल वापर करा, याचा फार जबरदस्त टेक्नॉलॉजी मित्रांनो. तुमचं प्रॉडक्ट, तुमची सर्व्हिस 5-10 लोकांपर्यंत पोचवा. हळूहळू चालाल तर भरपूर लांब जाल. एकदम धावायला सुरुवात कराल, 2 मिनिटात थकाल. आता वळ्या सगळ्यात शेवटच्या पण अगदी महत्त्वाच्या गोष्टीकडे. कॉमन चुका जे 99% लोक करतात, ह्या चुका तुम्ही टाळू शकता, तुम्ही टाळायलाच हव्या. तुमचा कस्टमर कोण आहे हे तुम्हाला एकदम व्यवस्थित माहिती पाहिजे. तुमचा कस्टमर मुलगा आहे, मुलगी आहे, शाळेत जातो, कॉलेजमध्ये जातो, नोकरी करतो, रिटायर्ड आहे, कुठल्या शहरात राहतो का गावात राहतो, ह्या सगळ्या गोष्टींची तुम्हाला कल्पना हवी. त्या कस्टमरचं एक प्रोफाईल तुमच्या डोक्यामध्ये हवं की तो कस्टमर कोण आहे तुमच्या त्या प्रॉडक्टच्या, तुमच्या त्या सर्व्हिसचा. आणि एकदा का तुम्हाला हा तुमचा ग्राहक देव समजला की त्याला काय हवं आहे हे देणं पण तेवढंच सिम्पल होऊन जातं. तर दुसरी एक फार महत्त्वाची गोष्ट, मला असं वाटतं आपण सगळे अपयशाला फार घाबरतो, फेल्युअरची भीती. आपल्या गावाकडच्या लोकांनी जर बघितलं, आपल्या व्यवसायाला जर तोटा झाला तर ते काय म्हणतील, आपण याचा फार विचार करतो. पण मी म्हणतो फेल्युअर, अपयश याला एक एक्सपिरियन्स म्हणून बघा ना. तुम्ही चुकणार आहे, तुम्ही पडणार आहे 100%. भाऊंनी चुका केल्यात, भाऊ पण पडलेत, कोणीही टाळू शकत नाही. मोठमोठाले उद्योजक, बिलियनियर, नेते, अभिनेते सगळेजण चुका करतात, सगळेजण पडतात, पण ते त्यातून बाहेर निघतात, पुढे जातात, चुका रिपीट करत नाही, त्यातून शिकतात. हे फार महत्त्वाचं आहे, ग्रोथ माइंडसेट. त्यामुळे प्रत्येक चूक ही तुम्हाला काहीतरी शिकवून जाते असं समजा.
पडला तर पडला, उठून परत पळायचं. पण पडल्यावर हा विचार मात्र नक्की करायचा की का बरं पडलो मी. फेल्युअर, अपयश हे तुमच्या धंद्याचा शेवट नाही मित्रांनो, ती एक नवीन सुरुवात आहे. अजून एक गोष्ट, मी आहे शक्तिमान, सगळं मीच बघणार. अकाउंटिंग पण मीच करणार, मार्केटिंग पण मीच करणार, सेल्स पण मीच करणार, कंटेंट पण मीच बनवणार. भावांनो, शक्तिमान टी व्हीवर पिक्चरमध्ये असतो, रिअल लाईफमध्ये नसतो. तुम्ही एकटं सगळं काही करू शकत नाही मित्रांनो. तुम्ही थकून जाणार. जी गोष्ट तुम्हाला जमत नाही, ज्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्स नाही आहे, त्याच्यासाठी दुसरी माणसं आणा, टीम बनवा. आपल्यापेक्षा हुशार लोकांना टीममध्ये घ्या आणि टीम वाढवा. एकटा माणूस फक्त दुकान चालवू शकतो मित्रांनो, मोठा व्यवसाय आणि कंपनी नाही. त्याच्यामुळे जसा जसा व्याप वाढेल तसं तसं नवीन माणसं जोडा, हुशार माणसं जोडा. आणि आता सगळ्यात मोठी चूक, तर मराठी माणूस तर यात एक नंबर आहे. मार्केटिंगमध्ये आपण विश्वासच ठेवत नाही हो. तुम्ही जगातलं बेस्ट प्रॉडक्ट बनवा, पण जोपर्यंत लोकांना माहीतच नाही की ते जगातलं बेस्ट प्रॉडक्ट आहे, ते विकलं कसं जाईल. आता चांगला वडापाव बनवणं जितकं महत्त्वाचं आहे, तेवढंच महत्त्वाचं आहे लोकांना सांगणं की हा वडापाव चांगला आहे, हा वडापाव एक नंबर आहे. आणि इथे मार्केटिंगमध्ये मला असं वाटतं आपला मराठी माणूस लय 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 मागे पडलाय राव, लय मागे पडलाय. तिथंच अमेरिकन भाऊ काहीतरी करायचा प्रयत्न करताय. तुम्हाला जर तुमच्या व्यवसायाला डिजिटल मार्केटिंग, कंटेंट मार्केटिंगच्या मार्फत जगभरातल्या मराठी लोकांपर्यंत पोचवायचं असेल, आमच्याशी संवाद साधा. भेटूयात लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोच तर वाजव रे.